महाराष्ट्र शासनाच्या अधिकार क्षेत्रातील वीज कंपन्यांतील 1,00,000 कर्मचारी, अभियंते आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या कर्मचारी आणि अभियंत्यांच्या संघटनांच्या कृती समितीने 6 प्रमुख मागण्यांकरिता दिनांक 25 आणि 26 सप्टेंबर रोजी 48 तासाच्या संपावर जाण्याची नोटीस दिली आहे। पहिल्या टप्प्यानुसार दिनांक 13 सप्टेंबर रोजी मंडळ, परिमंडळ, निर्मिती आणि पारेषण केंद्र यांच्या समोर द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। दुसऱ्या टप्प्यानुसार दिनांक 19 सप्टेंबर रोजी मंडळ, परिमंडळ, निर्मिती आणि पारेषण केंद्र यांच्या समोर द्वारसभा घेऊन कर्मचाऱ्यांनी निदर्शने केली। आता तिसरा टप्पा असून दिनांक 25 सप्टेंबर ते दिनांक 26 सप्टेंबर रोजी सलग 2 दिवस 48 तास संपावर जातील असे आता सांगण्यात आले आहे। कामगार एकजुटीचा जय हो, कामगार एकजुटीचा जय हो, हम सब एक है, हम सब एक है। आज आम्ही उरण गॅस पॉवर स्टेशनमध्ये सर्व संयुक्त कृती समितीमार्फत एक 6 संघटना आमच्या एकत्रित येऊन आम्ही एक प्रेस नोट दिलेली आहे। आमच्या महत्त्वाच्या मागण्या याच्यामध्ये होत्या की त्या 16 जलविद्युत केंद्र याचं जे खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याबाबत, तसेच महापारेषण कंपनीचा प्रकल्प म्हणजे 200 कोटीच्या वरील प्रकल्प टेंडर करून त्यांचा रद्द करण्याबाबत, वीज कर्मचाऱ्यांचा पेन्शन लागू करण्यासंदर्भात हे सगळ्यात महत्त्वाचे मुद्दे आमच्याकडे होते। त्याचे महापारेषण कंपनीला 200 कोटी रुपये वरील प्रकल्पाचे खाजगी भांडवलावर देण्यास तीव्र विरोध करण्यात होते। तसेच स्मार्ट प्रीपेड मीटर केंद्र सरकारचे धोरण व सरकार करत असलेली अंमलबजावणी त्याला विरोध करण्याबाबत, कॉन्ट्रॅक्टी कामगारांना समान वेतन करून 60 वर्षापर्यंत रोजगाराची हमी देत टप्प्याटप्प्याने कायम करण्याच्या धोरणाबाबत असे आमचे आंदोलन द्वारसभा सर आता आम्ही 13 तारखेलाही केलं होतं, 19लाही आज केलेलं आहे आणि 25 ते 26 आमचा सलग 2 दिवस 48 तासाचा संप असणार आहे। आमच्या जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही 48 तासाच्या संपावर जाणार आहोत। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।